या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX। आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून। येवल्यात पुष्पा स्टाईलनं अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात पुष्पा चित्रपटाच्या स्टाईलनं सुरू असलेल्या विदेशी मद्य तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला आहे। उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल 27,80,000 रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना यात अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या पालघर वैतरणा धरण परिसरातून चोरीछुप्या मार्गानं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अवैध विदेशी मद्याची तस्करी सुरू होती। या तस्करीसाठी बुलेरो पिकअप वाहनाचा वापर करण्यात येत होता। विशेष म्हणजे वाहनात कप्प्यामागे कप्पे तयार करून अतिशय चालाक पद्धतीनं मद्यसाठा लपवून वाहतूक केली जात होती। उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने रेंडाळे येथे छापा टाकून वैभव संतोष आहेर याच्याकडून 480 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या। त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला। आहेर याने दिलेल्या माहितीनुसार दादरा नगर हवेली येथील सदू पारधी आणि बाबू चौथा या दोघांना ताब्यात घेण्यात आले। या संपूर्ण कारवाईत एकूण 47 बॉक्स बनावट विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाला 17 मार्च 2026 रोजी एक गुप्त बातमी मिळाली होती, ज्यानुसार आम्ही 18 मार्च 2026 रोजी येवला तालुक्यातील रेंडाळे शिवारामध्ये धाड आयोजित केली। ज्या सापळा कारवाईमध्ये आम्हाला वैभव संतोष आहेर नामक इसमाजवळ त्याच्याकडील ब्रिझा कंपनीच्या 4 चाकी वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला रॉयल स्टॅग व्हिस्कीचा 480 बाटल्यांचा मद्यसाठा जवळ बाळगताना मिळून आला। तो मद्यसाठा बाळगण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे शासन मान्य परवाना नसल्याने त्याला आम्ही दारूबंदी कायद्याखाली अटक केली। त्याला मेहरबान न्यायालयासमोर हजर केले असता मेहरबान न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी दिली, ज्यामध्ये त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला मद्य पुरवठा करणाऱ्या इस्मांचा आम्ही शोध घेतला। त्याने सांगितल्यानुसार नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये वैतरणा धरणाच्या किनारी त्याला मद्यसाठा मिळतो असे त्याने सांगितले होते। त्या अनुषंगाने त्याने एका वाहनाची माहिती आमच्याकडे दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही 2-3 दिवस त्या ठिकाणी सापळा लावला। त्यानुसार काल दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी आम्हाला एक संशयित पिकअप आरोपींनी दिलेल्या माहितीप्रमाणे जलसंपदा विभागाच्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या निलगिरी झाडाच्या बागेमध्ये लपवल्याचे दिसले आणि त्यामुळे आम्ही त्या वाहनाजवळ जाऊन वाहनाची तपासणी केली असता सर्वप्रथम आम्हाला ते वाहन रिकामे असल्याचे दिसून आले। त्या वाहनामधील माणसांकडे चौकशी केली असता त्यांनीही त्या वाहनामध्ये काही नसल्याचे सांगितले, पण सखोल तपासाअंती आम्हाला त्यांनी त्या पिकअप वाहनाच्या मागील हौद्यामध्ये एक चोर कप्पा केल्याचं दिसून आलं, ज्याचे वरचे 2 नट उघडल्यानंतर आतमध्ये साधारणतः 50 ते 60 बॉक्स दारू बसेल इतका मोठा कप्पा त्याने तयार केलेला होता। तो उघडून आम्ही त्याची व्यवस्थित तपासणी केली असता त्यात आम्हाला विविध ब्रँडच्या महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या आणि प्रथमदर्शनी बनावट दिसणाऱ्या असे एकूण 37 विदेशी मद्याचे बॉक्स, 2 बिअर बॉक्स 35 विदेशी मद्याचे बॉक्स आणि 2 बिअर बॉक्स असं 37 बॉक्सचा साठा मिळून आलेला आहे। तसेच त्यामुळे त्या दारूबंदी गुन्ह्याखाली आम्ही ते पिकअप वाहन, त्याच्यातील दोन्ही इसम आणि तो मद्यसाठा असा आम्ही सर्व जप्त केला आहे। पहिल्या आरोपीकडे मिळालेला मुद्देमाल हा 8,30,000 रुपये इतक्या किमतीचा होता। काल आम्ही रिकव्हरीमध्ये जो जमा केलेला मुद्देमाल आहे तो 19,50,840 रुपये इतक्या किमतीचा आहे। अद्यापर्यंत त्या गुन्ह्यात आम्ही एकूण 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या 3 आरोपींकडून आम्ही आता 27,80,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल दोन्ही वाहनांमध्ये वाहनांसह जप्त केलेला आहे। ही कारवाई करताना आम्ही पहिले येवला तालुक्यातील एक आरोपी इसम आणि दादरा नगर हवेली या परिसरातील 2 इसमांना अटक केलेली आहे। गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे। याच्या अशा अनधिकृत व्यक्तींकडून कोणीही दारू खरेदी करू नये यासाठी आम्ही त्याकरताच प्रयत्नशील असतो की हे व्यक्ती अशाच पद्धतीने बनावट दारू विक्री करून लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न करतात। वरील कारवाई ही आम्ही आमच्या विभागाचे मान्य आयुक्त डॉक्टर श्रीयुत राजेश देशमुख सर
आमचे सहायुक्त प्रसाद सुर्वे सर, माननीय विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम, आमचे नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे सर, उपाधीक्षक अमृत तांबारे सर, त्याच्यानंतर आमचे विभागाचे निरीक्षक प्रकाश घायवट सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई करता मला माझ्या विभागाचे दुय्यम निरीक्षक मनीष पाटील साहेब, तसेच आमचं जवान संवर्गीय कर्मचारी वर्ग, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील, त्यानंतर विठ्ठल हाके, मुकेश निंबेकर, संतोष मुंडे, सुनील टापरे, नेमनार, दीपक नेमनार, तसेच लव्हाटे, बोडके या मुलांनी या सर्वांनी मदत केली. या कारवाईत आता यशस्वीरित्या पार पडली असून या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे. तरी जनतेला आम्ही आवाहन करतो, अशा प्रकारच्या बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक संदर्भात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी कृपया आमच्या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 833 33 33, व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33 व दूरध्वनी क्रमांक 0253 258 10 33 यावर संपर्क साधून आम्हाला कळवावी. त्यांचे अशी माहिती कळवणाऱ्या व्यक्तींचे नाव आम्ही गुपित ठेवू आणि त्यांना यातून कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही याचीही काळजी घेऊ. धन्यवाद. या कारवाईमुळे येवला परिसरात सुरू असलेल्या अवैध मद्य तस्करीचा मोठा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स. येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे. पात्रता किमान 12वी पास. संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स. इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी. विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला.